सरपंच हत्येच्या तपासासाठी नेमलेल्या एसआयटीच्या फेररचनेनंतरही धनंजय देशमुख नाराजच. हव्या असलेल्या 2 अधिकाऱ्यांचा अजून समावेश नसल्याची खंत. दुपारी 3 वाजता एसआयटी प्रमुखांशी चर्चा. संतोष देशमुख हत्येच्या तपासासाठी नवी एसआयटी. आयपीएस डॉक्टर बसवराज तेलींच्या नेतृत्वात नवी टीम. आधीच्या एसआयटीवर देशमुख कुटुंबियांनी आक्षेप घेतला होता. तेरा दिवसांपासून सीआयडी कोठडीमध्ये असलेल्या वाल्मिक कराडला आज केज कोर्टात हजर करणार. सीआयडी कोठडीत वाढ की न्यायालयीन कोठडी याची उत्सुकता. बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या अध्यक्षपदावरून उद्धव ठाकरेंना हटवण्याच्या हालचाली. शिंदेंच्या शिवसेनेचा मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव. उद्धव ठाकरेंना स्मारक समितीवरून हटवणं ही बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी. शिवसेनेच्या प्रस्तावावर संजय राऊत आक्रमक. शिंदे गटाला सत्तेची मस्ती आणि माज आल्याचा आरोप. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पानिपत शौर्यभूमीला भेट देणार. मराठा सैन्याच्या शौर्याला वंदन करणार. राम मंदिर प्रतिष्ठापनेनंतरच देशामध्ये खऱ्या स्वातंत्र्याची मुहूर्तमेढ. सरसंघचालक मोहन भागवतांचं प्रतिपादन. पौष शुक्ल द्वादशी ही प्रतिष्ठा द्वादशी म्हणून साजरी करण्याचं आवाहन. टोरेस गैरव्यवहार प्रकरणी दाखल गुन्ह्यामध्ये ईडीचा तपास सुरू. प्रत्येक आरोपांची ईडी पडताळणी करणार. सूत्रांची माहिती. आरटी अंतर्गत प्रवेशासाठी आजपासून विद्यार्थ्यांची नोंदणी. राज्यभरातील वेगवेगळ्या शाळांमध्ये तब्बल 1 लाख आरटी प्रवेश क्षमता. 27 जानेवारीपर्यंत नोंदणीची मुदत. जीवघेण्या नायलॉन मांजाविरोधात राज्यभरात पोलीस आक्रमक. नाशिकमध्ये विशेष पथकाकडून 28 जणांविरोधात 50 गुन्हे. अल्पवयीन मुलांच्या पालकांना अटक. नागपूरमध्ये उड्डाण पुलावर 2 व्हीलर्सना नो एंट्री. जीवघेणा नायलॉन मांजापासून बचाव करण्यासाठी दुचाकीस्वारांना सेफ्टी वायरचं कवच. सामाजिक संस्थांच्या मदतीनं नागपूर पोलिसांचा अनोखा उपक्रम. सोलापूरचे माजी महापौर महेश कोठेंचं प्रयागराजमध्ये निधन. कुंभमेळ्यातील पवित्र स्नानानंतर हृदयविकाराचा तीव्र झटका. महाकुंभमेळ्यात आज साधू महंतांचं पहिलं शाही स्नान. सकाळी 10 वाजेपर्यंत 1,38,00,000 भाविकांचं अमृत संगमात स्थान. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.